जाधव या सर्व अतिथी मान्यवरांचं आम्ही मनापासून हार्दिक स्वागत करतो. हॅलो हॅलो गोलंदाज षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये पहिलं घेऊन दत्ता लांडे हा गोलंदाज आपण पाहतो. यावेळेस स्वतःहून साईडला चेंडू खेचण्याचा प्रयत्न होता. निखिल अगदी बुंद्यात टाकलेला प्रयत्न तिथे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. नक्कीच चांगला चेंडू पाहायला मिळाला. पाठाने बॉलचा संपर्क होत नाहीये चेंडू डॉटाला. एका बाजूने आपण पाहतोय किरण तर दुसऱ्या बाजूने निखिल. या आघाडीचे दोन सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. या सीझन मध्ये एक यशस्वी जोडी म्हणून या दोन्ही फलंदाजांकडे पाहिलं जातं. स्लोअर फुल टॉस उतरता चेंडू पॉइंट मध्ये थेट क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये विकेट आली. पहिला बॅटर बॅक टू द पवेलियन निखिल अलवंडे बाद. सन्माननीय ऋषीभाऊ मते यांचं देखील प्रामुख्याने या ठिकाणी शुभ आगमन झालंय. त्यांचं देखील आम्ही पदापासून हार्दिक स्वागत करतो. पहिली विकेट आली निखिलच्या रूपाने. पहिला धक्का गुरुदत्त क्रिकेट क्लब नेरे संघाचा. संघातील एक प्रमुख हार्ड हिटर फलंदाज मात्र मैदानाच्या आतमधून माघारी जातोय. परंतु त्या पावली नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील राजू सक्करगी. दीर्घ अनुभव या खेळाडूकडे. संघातील एक सर्वाधिक अनुभव असणारा खेळाडू. तर पाहायचंय मैदानाच्या आतमध्ये आघाडीची जोडी फुटल्यानंतर कशा प्रकारे संघाचा डाव सांभाळेल, संघाचा मात्र कशा प्रकारे संसार तो फुलवेल हे पाहणं देखील महत्वाचं असणार. धपलकावरती 3 धावा आहेत एका विकेटच्या मोबदल्यामध्ये. पहिलाच बॉल सुंदररित्या स्ट्रोक खेळलाय. क्षेत्ररक्षक मात्र चेंडूच्या पाठमध्ये पण तो चेंडू तोपर्यंत पोहोचतोय. डिक्लेरेशन झोन मध्ये मिळतील एक धाव एक सिंगल. टॉस जिंकला नेरे संघाने. टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः फलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथमतः बॅटिंग करण्यासाठी नक्कीच जो आपण पाहतोय निर्णय घेतला. आणि अनेक सामने आपण पाहिलेत नेरे संघाचे. टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः बॅटिंग एक मोठं धावफलक उभं करायचं, त्यानंतर आपल्या गोलंदाजाच्या ताकदीवरती विरोधी संघाला रोखायचं, या संघाची रणनीती राहिलेली आहे. या सामन्यामध्ये देखील आपण पाहतोय तशाच प्रकारे काही योजना आखल्या गेलेल्या आहेत. यावेळेचा हा चेंडू वाईट बॉल. तर परंतु या सामन्यामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये पहिली विकेट नक्कीच लवकर आली. राजू लवकर मात्र मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळालेत. 5 धावा आतापर्यंत धावफलकामध्ये 5 चेंडू टाकून झालेत. पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये बाबा 5 षटकांची लढत जी नक्की सुरू. एका बाजूने श्री काळ भैरवनाथ क्रिकेट क्लब मारून जी चॅम्पियन्स या सीझन मध्ये बननाट फॉर्म मध्ये या संघातील खेळाडू देखील आहेत. त्यामुळे बेस्ट वर्सेस बेस्टची लढत आपण पाहतोय. यावेळेस स्वीप करण्याचा प्रयत्न होता. डावा पाऊल पुढे टाकत मात्र जागा बनवत स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न तिथे मैदानाच्या आतमध्ये, परंतु पाटाने बॉलचा संपर्क झाला नाही आणि मैदानाच्या आतमध्ये हा चेंडू आपण पाहतोय निर्धाव आला. पहिल्या षटकाचा खेळ झाला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोरकार्ड वरती धावा नोंदवल्या गेल्या त्या 5 धावा एका विकेटच्या मोबदल्यामध्ये. 5 धावा स्कोरकार्ड वरती. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या क्रमांकाचे षटक आता पाहायला मिळेल. आणि दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज अनिकेतला आपण पाहतोय. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये दुसरं घेऊन गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल होतोय. पॉवर प्लेचा दुसरा आणि अंतिम षटक ज्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला आता पाहायला मिळेल. पहिला चेंडू, पहिलाच बॉल. पुन्हा आपण पाहतोय नक्कीच तिथे अगदी इष्टांच्या मधोमध चेंडू टाकण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. विकेट टू विकेट गोलंदाजी इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. पहिल्याच बॉल वरती नक्कीच एक चांगला चेंडू पाहायला मिळाला. एक सिंगल जेव्हा पाहतोय मैदानाच्या आतमध्ये घेतली जाईल. एक धाव जी मैदानाच्या आतमध्ये येईल. स्कोर कार्ड पुढे जाऊन पोहोचेल. धबलकावरती धावा आहेत त्या 6 धावा एका विकेटच्या मोबदल्यामध्ये. गोलंदाज ओव्हर द विकेट. पुढचा चेंडू
यावेळेस हा चेंडू देखील चांगला अगदी बुंदात टाकला चेंडू, ब्रह्मास्त्राचा वापर केला, एका जागेवरती उभं करून ठेवलं बॅटरला, कोणत्या प्रकार जास्त मोठी हालचाल करून दिली नाही, बरेचसे प्रश्नचिन्ह उभे करून ठेवलेत अनिकेतने पहिल्या 2 चेंडूवरती. दोन्ही फलंदाजला घातक मारा पहिल्या 2 चेंडूवरती केलाय, सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते अनिकेतची. यावेळेस मात्र एक तेरी तर एक मेरी सांगता किरण जाधव, चेंडू सर्व मिड विकेट सीमारेषा पलीकडे, षटकार. षटकार आपण पाहिला किरणच्या बॅटमधून. किरणला माहिती आता इथे शांतता बाळगली तरी आक्रमण तेवढंच करायचंय. गोलंदाजाने चांगले चेंडू टाकले, सन्मान आपण दिलेत, परंतु खराब चेंडू ज्या वेळेस येणार आहे त्यावेळेस आक्रमणाची गरज आपल्या संघाला, ते आक्रमण करणं गरजेचं आहे. हे दाखवलं किरणने, षटकार ठोकलाय. यावेळेस हा चेंडू सोडून दिला जातोय, कोणत्या प्रकारे छेडछाड केली नाही तिथे, मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय व्हाईट बॉल, अतिरिक्त अवांतर धाव. आतमधील असणारे चेंडू सोडायचे नाही, बाहेर असणारे चेंडू छेडायचे नाही, हे नक्कीच इरादे आपण पाहतोय किरणचे पाहायला मिळत आहे. चांगले चेंडू मात्र नक्कीच मैदानाच्या आतमध्ये टाकण्याचा प्रयत्न गोलंदाजाचा, परंतु जास्त दिशा भरकटली. पुन्हा एकदा बिग हिट, पुन्हा एकदा उंच आकाशामध्ये गेलेला चेंडू पोहोचतोय सीमारेषेच्या पलीकडे, हा येतोय एक षटकार, 6 धावा. लागोपाठच्या दुसऱ्या चेंडूवरती दुसरा षटकार आला. स्कोर कार्ड वेगाने पुढे जाऊन पोहोचेल. धावफलकावरती धावा 19 धावा एका विकेटच्या मोबदल्यामध्ये. 19 धावा स्कोर कार्डवरती धावफलकावरती धावा नोंदवल्या गेलेल्या आहेत. शेवटच्या अजूनही मैदानाच्या आतमध्ये पाहायचं, या षटकातील 2 चेंडू बाकी असतील. गोलंदाज तयार पुन्हा एकदा. यावेळेस मात्र टॉप एज गुडघा टेक स्वीप करण्याचा प्रयत्न होता तिथे, परंतु बॅटवरती चांगला चेंडू आला नाही आणि चेंडू मात्र पोहोचला डिक्लेरेशन झोन मध्ये. मिळेल एक धाव, एक सिंगल मिळेल, एका धावेने स्कोर कार्ड वाढलं जाईल. धावफलक पुढे जाते, धावफलकावरती धावा आहेत त्या 20 धावा एका विकेटच्या मोबदल्यामध्ये. 20 धावा ज्या धावफलकावरती स्कोर कार्डवरती आपण पाहतो. शेवटचा चेंडू षटक क्रमांक 2 चा. शेवटचा बॉल देखील भन्नाट वेगाचा होता, ऑन साइडला मात्र खेचून काढण्याचा प्रयत्न तिथे पाहायला मिळेल, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही आणि मैदानाच्या आतमध्ये हा चेंडू निर्धाव स्वरूपाचा स्कोर कार्डवरती नोंदवला जातो. 2 षटकांचा पॉवर प्लेचा खेळ संपलाय आणि पॉवर प्लेच्या पहिल्या 2 षटकांमध्ये गुरुदत्त क्रिकेट क्लब नेरे संघाच्या धावफलकावरती धावा नोंदवल्या गेलेल्या आहेत. त्या एका विकेटच्या मोबदल्यामध्ये 20 धावा ज्या धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. पहिल्या 2 षटकांमध्ये 10 धावांची सरासरी पाहायला मिळते. अजून 18 चेंडू बाकी असतील पहिल्या डावातील. पहिल्या इनिंगचे प्रयत्न करावे लागतील आता, कारण जो संघ इथे जिंकेल तो मेगा फायनल मध्ये जे संघाने स्वप्न पाहिले ते स्वप्न साकार करण्यासाठी विजयाचं एक पाऊल फार महत्वाचं असेल. त्यासाठी प्रयत्न करायचे. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 3ऱ्या क्रमांकाचे षटक घेऊन गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज अजिंक्य. वैयक्तिक कोट्यातील पहिलं सांघिक 3ऱ्या क्रमांकाचं षटक अजिंक्य जर्सी क्रमांक 9 परिधान करून 3ऱ्या षटकामध्ये गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल झाले. समोर किरण. विध्वंस ग्रुप दाखवायला या खेळाडूने सुरुवात केली आहे. चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन, क्षेत्ररक्षक मात्र फार दूरवरती, बरंच अंतर कापत तिथे डीप पॉइंट मध्ये चेंडू फील्ड केला. अनिकेतला आपण पाहतो तिथे डीप कव्हर मधून डीप पॉइंट मध्ये पोहोचला, चेंडू अडवला, फेकी केली त्याने. तोपर्यंतच्या कालावधीमध्ये 2 धावा तिथे मात्र कंप्लीट केली. कौतुक असं अनिकेतचं देखील, बरंच अंतर त्याने कापलं, त्यानंतर मात्र चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेकी केली आणि चांगलं कलेक्शन यष्टीरक्षकाचं आपल्याला पाहायला मिळेल. तोपर्यंत 2 धावा आल्या, स्कोर कार्ड वाढेल. धावफलकावरती धावा त्या 22 धावा एका विकेटच्या मोबदल्यामध्ये. पुढचा चेंडू ओव्हर द विकेट. ओहो, यावेळेस देखील चांगला चेंडू होता. यष्ट्यांच्या मागे पात्र यष्टीरक्षण थोडंसं खराब तिथे पाहायला मिळेल. बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही, परंतु यष्ट्यांच्या मागे चेंडू आडला नाही. चेंडू पोहोचतोय डिक्लेरेशन झोन मध्ये. 1 धाव जी मैदानाच्या आतमध्ये मिळते. एका बाजूने एक चांगलं क्षेत्ररक्षण अनिकेतला करताना पण पाहिलं, परंतु त्या पुढच्या चेंडूवरती क्षेत्ररक्षण थोडंसं यष्टीरक्षकाच्या माध्यमातून खराब झाला आणि तिथे 1 धाव जे मात्र धावफलकावरती जोडली गेली. 23 धावा आतापर्यंत धावफलकावरती नोंदवल्या गेलेल्या आहेत एका विकेटच्या मोबदल्यामध्ये. सेमीफायनलचा हा सामना, सेमीफायनलची लढत, सेमीफायनलचं युद्ध जे आपण मैदानाच्या आतमध्ये अनुभवतोय. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये गती कमी, परंतु अचूकता चांगली पाहायला मिळाली. वळण देणारा चेंडू पडल्यानंतर बराचसा बाहेर गेला. फलंदाजला काहीसा समजत नाहीये चेंडू आणि नक्कीच मैदानाच्या आतमध्ये हा चेंडू देखील डॉट पाहायला मिळेल. पुनरागमन करतोय तिथे अजिंक्य. धावा जरूर षटक क्रमांक 2 मध्ये जास्त प्रमाणामध्ये आल्या, परंतु त्या धावा रोखायच्यात आपल्या संघाच्या विजयासाठी. नक्कीच त्या प्रकारची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. चेंज ऑफ पेस पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये चांगल्या टप्प्यावरती चेंडू अगदी फलंदाजाला तिथे थांबून ठेवलंय, एका जागेवरती उभं करून ठेवलं तिथे राजू यांना. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये चेंडू डॉट. राजू आपण पाहिलं तर 31 तारा गोलंदाज म्हणून यांची देखील ख्याती आहे. वेगावरती स्वार होणारा,
वेगाचा राजा म्हणून राजू सक्कर यांच्याकडे पाहिलं जातं. जो आज फलंदाजी करत असता अनिकेतचे धीम्या गतीचे चेंडू नक्कीच राजू यांना त्रास देत आहेत. लागोपाठचे 2 चेंडू आलेत डॉट, लागोपाठचे 2 चेंडू आलेत निर्धाव. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये तिथे आपण पाहतोय जास्त मात्र चेंडूने दिशा बदलली आणि त्यानंतर मात्र पंचांनी गवला हा चेंडू खरं वाईट बॉल. अतिरिक्त आव्हांतर धाव या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय स्कोर कार्ड वाढलं जाईल. धपलकावरती धावा आहेत त्या 24 धावा एका विकेटच्या मोबदल्यामध्ये. अजिंक्य पुन्हा तयार, पुढचा चेंडू यावेळेस पुन्हा मैदानाच्या आतमध्ये उंची मिळाली. दत्ता येत आहेत परंतु दत्ता यांच्यापासून थोडासा लांब राहिलेला चेंडू पोहोचतोय डिक्लेरेशन झोन मध्ये आणि मैदानाच्या आतमध्ये मिळेल एक सिंगल. अजून एक चेंडू फेकणं बाकी. 5 चेंडू आतापर्यंत झालेले आहेत. 5 चेंडू मध्ये 5 धावा अनिकेतने खर्च केले, अजिंक्यने खर्च केले. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळाली आतापर्यंत अजिंक्यच्या माध्यमातून. आता शेवटचा एक चेंडू पाहायचा महत्वाचा असेल. किरणला लढावं लागेल, प्रयत्न करावे लागतील आक्रमणासाठी. यावेळेस बॅटल स्वीप, चेंडू सरळ सीमारेषेच्या पलीकडे, षटकार. तीन षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपेल. 18 चेंडूंचा खेळ झालेला आहे. धपलकावरती एका विकेटच्या मोबदल्यामध्ये आतापर्यंत 23 धावा ज्या संघाच्या धपलकावरती नोंदवल्या गेल्यात त्यामध्ये एक विकेट निखिलच्या पण येताना पाहायला मिळाली. 31 धावा धपलकावरती आहेत. त्यामध्ये निखिलची एक विकेट येताना आपण पाहिली. निखिल मात्र स्वस्तात बाद झाला. त्यानंतर किरण यांनी आक्रमण केलंय. किरण यांच्या बॅटमधून मात्र षटकार चौकार पाहायला मिळेल पण दुसऱ्या बाजूला राजू यांना शांत ठेवण्यामध्ये गोलंदाजाने यश प्राप्त केले. चौथं षटक मैदानाच्या आतमध्ये घेऊन गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल झालाय. बाळू आलेत. पहिलाच बॉल मिस टाइम स्ट्रोक. स्वतःच्या फॉलोटू मध्ये झेल टिपण्याचा प्रयत्न तिथे केलाय परंतु झेल जो मैदानाच्या आतमध्ये होत नाहीये. पहिल्या चेंडूवरती संधी निर्माण झाली होती परंतु स्वतःच्या फॉलोटू मध्ये तिथे मात्र झेल टिपण्यामध्ये अपयश आलं. झेल निसटला. झेलाचं रूपांतर एका धावेमध्ये होतंय. हा चेंडू वेगवान होता. शरीराच्या दिशेने चेंडू टाकण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये शरीर भेदक मारा करण्याच्या प्रयत्न आपण पाहतोय. गोलंदाज तिथे दिशा भरकडतोय. जो वाईट बॉल आपण पाहतोय संघाचा स्कोर कार्ड वाढवेल धपलकावरती आतापर्यंत 33 धावा एका विकेटच्या मोबदल्यामध्ये धावा धपलकावरती नोंदवल्या गेलेल्या आहेत. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा बाळू तयार. पुन्हा एकदा धीम्या गतीचा चेंडू तिथे मात्र पुन्हा वेगाने बॅट फिरवली. ताकदीचा इथे वापर करण्याचा प्रयत्न होता किरण यांचा परंतु डावेस्टीच्या बराचसा बाहेर होता हा चेंडू देखील. आणि पुन्हा त्या मैदानाच्या आतमध्ये व्हाईट बॉलचा इशारा येतोय. पुन्हा अतिरिक्त अवंतर धाव जी मात्र मैदानाच्या आतमध्ये खर्च होईल. 34 धावा आतापर्यंत स्कोर कार्ड वरती आहेत. चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन ओळखला, रीड केला चेंडू आणि सरळ डीप मिड विकेट मध्ये चेंडू सीमारेषेच्या पलीकडे पोहोचला. षटकार. स्कोरकार्ड मैदानाच्या आतमध्ये पुढे जाऊन पोहोचेल. धावफलक वाढेल. धपलकावरती धावा आहेत त्या 40 धावा एका विकेटच्या मोबदल्यामध्ये. किरण प्रचंड मोठा आक्रमक झाला. जबाबदारी त्याने त्याच्या खांद्यावरती घेतली. एकटा लढतोय. पुन्हा एकदा विषप मध्ये चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक येतात. प्रयत्न तिथे चांगले आहेत परंतु फेकी करण्यामध्ये बराचसा वेळ चेंडू हातामध्ये येत नाहीये. 1-2 प्रयत्न केले गेले त्यानंतर चेंडू हातामध्ये आला. चेंडूची फेकी झाली. तोपर्यंतच्या कालावधीमध्ये 2 धावा ज्या सुखरूपरित्या मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावेने स्कोर कार्ड वाढेल. धपलक पुढे जाईल. धपलकावरती धावा आहेत त्या 42 धावा. गोलंदाज तयार. पुन्हा राऊंड द विकेट. यावेळेस चेंज ऑफ पेस परंतु यावेळेस फटका फसलाय. स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये यावेळेस मात्र चुकी होणार नाही. यावेळेस एक चांगला झेल. मोठी विकेट आली. इनफॉर्म बॅटर किरण जाधव मैदानाच्या आतमध्ये बाद.
किरणची विकेट येताना पाहायला मिळाली. षटकार चौकारांची आतिषबाजी करणारा किरण जो मैदानाच्या आतमधून माघारी जातोय, त्याची जागा घेण्यासाठी नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये तेजस, संघातले कमी वयाचा खेळाडू परंतु प्रभावशाली खेळ सातत्याने ज्याच्या माध्यमातून पाहायला मिळतो तो तेजस जाधव. डाकुर शैलीचा उभारत्या खेळाडूमध्ये एक सर्वाधिक घातक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आता दाखल झालाय. समोर बाळू कमबॅकच्या शोधात पाहायला मिळतोय. एक विकेट मिळवले. षटकांत मात्र चांगलं चेंडू त्याच्या माध्यमातून टाकले गेलेले आहेत. 42 धावा आतापर्यंत धावफलकावरती आहेत. अजूनही या षटकातील 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. डावखुरा शैलीचा फलंदाज ऑन स्ट्राईक असताना मात्र क्षेत्ररक्षणामध्ये बराचसा बदल, क्षेत्ररक्षकांची बरीचशी हालचाल तिथे पाहायला मिळेल. त्यामुळे स्लोअर फुल टॉस ऑन साईडला फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक येतोय, प्रयत्न सुंदर आहेत आणि तिथे मात्र चेंडू पोहोचतोय सीमारेषेच्या पलीकडे चौकार. थँक्यू. शेवटच्या 2 चेंडूवरती तेजस आला आणि तेजसनं प्रचंड मोठी फटकेबाजी केली. एक षटकार, एक चौकार, तब्बल 21 धावा या षटकामध्ये खर्च होतात. प्रचंड महागडी राहिलं हे षटक, प्रचंड महागडी झाली आहे गोलंदाजी षटक क्रमांक 4 मध्ये. धावफलकावरती 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये अर्धशतक नोंदवले गेले. सांघिक 52 धावा धावफलकावरती 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये. शेवटचे 6 चेंडू आता मात्र मैदानाच्या आतमध्ये बाकी असतील. पाहायचं कोणता गोलंदाज येईल शेवटच्या अंतिम षटकामध्ये. धावफलकाचा वेग वाढलाय, धावफलकाला आकार मात्र आता मिळताना पाहायला मिळाला. 52 धावा आतापर्यंत आहेत आणि शेवटचे षटक घेऊन धावा रोखण्यासाठी गोलंदाजीच्या मार्गवरती गोलंदाज अजिंक्य बुचुडे. वैयक्तिक कोट्यातील दुसरं सांघिक 5वा अखेरचा अंतिम षटक घेऊन गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाजीच्या मार्गवरती दाखल झालाय. समोर राजू. पहिलाच बॉल, यावेळेस ऑन साईडला फटका खेळला. लॉंग ऑन मधून क्षेत्ररक्षक पोहोचतोय. एका टप्प्यावरती चेंडू अडवला जातोय. राजूला मात्र या पूर्वीच्या षटकामध्ये देखील नक्की शांत ठेवलं होतं. बरंचसं मात्र संघर्ष करण्यासाठी भाग पाडलं तिथे राजू यांना, परंतु यावेळेस मात्र त्यांनी एक सिंगल घेतली पहिल्या बॉलवरती. तेजसला आपण पाहतो तिथे नक्कीच जो स्ट्राईकला आणलं जात आहे. स्पर्धेच्या निमित्तानं नगरसेवक आदरणीय सन्माननीय सनीदादा निमन यांचं प्रामुख्याने शुभागमन होते. त्याचप्रमाणे शिक्षण मंडळाचे असणारे सदस्य सन्माननीय अमित भाऊ मिरकुटे यांचा देखील या ठिकाणी प्रामुख्याने शुभागमन होते. त्याचप्रमाणे सन्माननीय अभिषेकदादा परदेशी यांचा देखील प्रामुख्याने शुभागमन. त्याचप्रमाणे बाळाभाऊ बामगुडे या सर्व अतिथी मान्यवरांचं पावधन कर्नाटकाच्या वतीने शुभागमन होते. त्याचप्रमाणे संजय दादा माझेरे यांचं देखील प्रामुख्याने शुभागमन होते. आलेल्या सर्व अतिथी मान्यवरांचं आम्ही मनापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. गोलंदाज तयार पुन्हा एकदा. यावेळेस खोलवर टप्प्याचा बॉल होता, खोदून काढण्याचा प्रयत्न. बेस्ट टाइम स्ट्रोक, बॅटवरती चेंडू मिडलचा झालेला नाहीये. सर्कलच्या आतमध्ये आणि तिथे होतंय काय, स्ट्राईक स्वतःकडे घ्यायची होती, जास्त घाई केली आणि तिथे जास्तची घाई मात्र धोका आपण पाहतोय तेजससाठी. विकेट आली आहे. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये होतोय धावबाद. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सूरज जाधव हा नवीन फलंदाज येईल मैदानाच्या आतमध्ये. 54 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेस पुन्हा चेंडू पडल्यानंतर मात्र तिथे आपण पाहतोय पाठचे काढा घेऊन यष्टी रक्षकाच्या हातामध्ये तिथे विकेट आली आहे. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये राजू बात.
थँक्यू. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतो विराज. विराज जाधव नवीन फलंदाज मैदानाच्या आतमधील धपलकावरती धावा आहेत त्या 54 धावा. पहिलाच बॉल बॅटची कडा आणि एस्टॅनच्या मागे टिपला जातोय झेल. विकेट आली. ज्या पावली फलंदाज दाखल झालाय त्याच पावली माघार जातोय विराज बाद. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये कानिपनाथ. कानिपनाथ जाधव नवीन फलंदाज. विकेट हेटिंग चंबरट्यावरती गोलंदाज. यावेळेस पहिलाच बॉल वरती कानिपनाथ ने केला मोठा प्रहार. मैं आया और मैं छा गया. पहिल्याच बॉल वरती जबरदस्त बिग हिट षटकार. ते 60 धावा. पहिल्या 2 षटकामध्ये अतिशय शांततेत सुरुवात झाली, परंतु त्यानंतर अशांत करणारी कामगिरी फलंदाजाने केली. परंतु इथे देखील आपण पाहतोय फटका फसलाय. शेवटच्या बॉलवरती स्वतःच्या फलंदाजीमध्ये एक चांगला झेल टिपला अजिंक्यने. विकेट आली. पहिला डाव संपेल. पहिल्या इनिंगचा खेळ झाला. प्रथमतः बॅटिंग करत असताना गुरुदत्त क्रिकेट क्लब नेरे संघाने बनवल्या 60 धावा. जिंकण्यासाठी 61 धावेंचं टार्गेट. स्पर्धेच्या निमित्तानं अतिथी मान्यवरांचे या ठिकाणी शुभाग बनवतोय. खऱ्या अर्थाने ही स्पर्धा उभी राहत असताना ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाचं पारितोषिक या स्पर्धेसाठी लाभलंय, रोख रक्कम 71,000 रुपयाचं पारितोषिक ज्यांनी मात्र या स्पर्धेसाठी सौजन्य केलेलं आहे, बावधन नगरचे असणारे युवा नेते उद्योजक सन्माननीय अभिजितदादा दगडे पाटील यांचं या ठिकाणी शुभाग मनवतोय. दादांचा मी मनापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. दादांसमवेत आलेल्या सर्व मित्रपरिवाराचं देखील बावधन करंडकाच्या माध्यमातून मनापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत. 61 धावेंचं आव्हान, 61 धावेंचं टार्गेट जे आपण पाहतोय दुसऱ्या डावामध्ये. यानंतरच्या सामन्याचा टॉस देखील आपण या ठिकाणी संपन्न करणार आहे. सेमीफायनल क्रमांक 2 यानंतर असेल सरपंच सुनील भाऊ कळमकर स्पोर्ट्स फाउंडेशन हडशी आणि त्यांच्या विरोधामध्ये न्यू गोल्डन क्रिकेट क्लब बावधन. या दोन संघांमध्ये मात्र यानंतरचा सामना होणार आहे. टॉस आपण या ठिकाणी संपन्न करतोय. सेमीफायनलच्या दुसऱ्या सामन्याचा दोन्ही कॅप्टनला विनंती टॉससाठी या. अतिथी मान्यवरांचे या शुभ हस्ते टॉस आपण संपन्न करतोय. सन्माननीय अभिजितदादा दगडे पाटील, त्याचप्रमाणे नगरसेवक सन्माननीय सनीदादा निमन, त्याचप्रमाणे शिक्षण मंडळाचे असणारे सदस्य सन्माननीय अमित भाऊ मिरकुटे, अभिषेकदादा परदेशी आणि उद्योजक सन्माननीय बाळाभाऊ बानगुडे या सर्व अतिथी मान्यवरांचे शुभ असते आपण यानंतरच्या सेमीफायनलच्या सामन्याचा लॉट संपन्न करतोय. टॉस या ठिकाणी संपन्न करतोय.
दुसऱ्या डावाला दुसऱ्या इनिंगला सुरुवात. पहिला बॉल, पहिलाच बॉल, तेच तर्रार वेगवान होता पहिला चेंडू. यॉर्करचा प्रयत्न तिथे पाहायला मिळेल. तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल जी मैदानाच्या आतमध्ये घेतली जाते, एक धाव जी मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केली जाईल. एका धावेच्या मदतीने संघाचं खातं ओपन झालं, संघाचं अकाउंट ओपन झालंय. एक धाव जी मतधाव फलकावरती नोंदवली जाते. पहिली धाव आल्यानंतर, पहिला चेंडू झाल्यानंतर समीकरण मात्र आता बदलत जाईल. 29 चेंडू आणि 60 धावा हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. जवळपास 12 धावेंच्या सरासरीने मात्र हे समीकरण गाठायचंय. टॉस संपन्न झालाय. टॉस जिंकलाय न्यू गोल्डन क्रिकेट क्लब बावधन संघाने. प्रथमतः फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, क्षेत्ररक्षण करण्यासाठी आमंत्रित केलंय हडशी संघाला. राजू तयार, पुन्हा एकदा पुढचा बॉल ओव्हर द विकेट. हो, यावेळेस देखील वेगावरती स्वार झालेत. प्रचंड वेग, वेगासाठी ओळखलं जातं. वेगाबरोबर नियंत्रण कसं मिळवायचं हे राजूला चांगलं माहिती, तेच आपण पाहतो इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. वेग, अचूकता, नियंत्रणपूर्वक गोलंदाजी. पहिल्या 2 चेंडूमध्ये कोणत्या प्रकारची धाव आलेली नाही. चेंडू डॉट आलाय. कौशल तर त्याच्या साथीला काळूराम हे 2 आघाडीचे सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. कौशलच्या धावावर देखील मोठमोठे विक्रम आहेत. कमीत कमी चेंडू, जास्तीत जास्त धावा ही या खेळाडूची ओळख राहिली आहे. आज पाहायचं सेमीफायनलच्या सामन्यामध्ये कशा प्रकारे कामगिरी होणार. हा चेंडू समोरच्याला फटका खेळलाय. लॉंग ऑफ पद्धत निखिल पोहोचतो चेंडू पर्यंत. चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या जातमध्ये झालंय, परंतु फेकीला बराचसा वेळ घेतला. फेकी करण्यामध्ये नक्कीच तिथे फार उशीर केला. तोपर्यंतच्या कालावधीमध्ये 2 धावा मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केलेल्या. 2 धावा तोपर्यंत आपण पाहतोय संघ आपल्या पुढे नेऊन ठेवतील. धावफलकावरती धावा त्या 3 धावा. 3 क्रमांकाची जर्सी प्रदान करून ऑन स्ट्राईक कौशल जगतापला आपण पाहतो. एक आक्रमक फलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. विध्वंसक खेळी करण्याच्या अनेक विक्रम त्याच्या नावावरती आहेत. यावेळेस विकेट केलाय. उंचा कशामध्ये चेंडू, परंतु लांबी कमी. निखिल आला, टिपला जाईल. टेक्कर, व्हेरी गुड कॅच. विकेट आली. पहिला धक्का, पहिला मोरा. बॅक टू द पवेलियन. स्पर्धेच्या निमित्तानं मारुंजी गावचे असणारे सरपंच सन्माननीय कृष्णाभाऊ बुचडे यांचं देखील प्रामुख्याने शुभागमन होते. त्यांचं देखील आम्ही मनापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. त्याचप्रमाणे उद्योजक सन्माननीय समीरदादा बुचडे, समीरदादा जगताप यांचं देखील या ठिकाणी शुभागमन होते. त्यांचं देखील आम्ही मनापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. पहिली विकेट आली. पहिला बॅटर जो मैदानाच्या आतमध्ये बाद गोलंदाजीच्या मार्गवरती गोलंदाज पुन्हा तयार. यावेळेस पहिल्याच बॉल वरती शूट अँड फायर. किरणच्या बॅटमधून पहिला चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. अतिथी मान्यवरांना विनंती, आपण मुख्य व्यासपीठावरती या. किरण आला आणि किरणच्या पहिल्याच बॅट मधून षटकारचा मैदानाच्या आतमध्ये येतोय. पुन्हा एकदा मात्र मोठं आक्रमण करायचं होतं. जागा बनवली होती, हालचाल केली होती, परंतु ते ओळखलं गोलंदाजाने. वेग पुन्हा एकदा दाखवला राजू यांनी. पुन्हा एकदा ब्रह्मास्त्राचा वापर केला. फुलर लेनचा चेंडू जो आपण पाहिला. पहिल्या षटकाचा खेळ संपेल आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एका विकेटच्या मोबदल्यामध्ये 9 धावा ज्या मात्र धावफलकावरती धावा नोंदवल्या गेलेल्या आहेत. 9 धावा स्कोर कार्डवरती पहिली विकेट आली. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. अनुभवाकडे गेला होता पहिल्या षटकामध्ये संघाने अनुभवाच्या ताकदीवरती सुरुवात केली. आता पाहायचं षटक क्रमांक 2. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाजीच्या मार्कवरती कोणता गोलंदाज आमंत्रित केलं जाणं, बरीचशी मोठी चर्चा तिथे पाहायला मिळते. संघातील 3 अनुभवी खेळाडूंमध्ये झालेली चर्चा. त्यानंतर आपण पाहतोय संघाचा संघ नायक निखिल अळवंडे दुसऱ्या षटकामध्ये जो गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल होताना पाहायला मिळालं. पहिल्या डावामध्ये जास्त मोठी इनिंग तो खेळू शकला नाही. जास्त धावा तो मात्र पहिल्या डावामध्ये बनवू शकला नाही. परंतु आता दुसऱ्या डावामध्ये गोलंदाजी करत असताना चांगलं योगदान संघाच्या विजयासाठी फार महत्वाचं असेल.
षटक क्रमांक 2 घेऊन निखिल येळवंडे गोलंदाजीच्या मार्कवरती येतोय. पहिला बॉल खेळण्यासाठी काळूराम ऑन स्ट्राईक. पहिला चेंडू मिड विकेटच्या दिशेने फटका खेळला. क्षेत्ररक्षक दूरवरतून चेंडू पर्यंत पोहोचेल, परंतु तिथे चेंडू पडला, खालीच राहिला. क्षेत्ररक्षकाला गुंगारा देत चेंडू सीमारेषेच्या पलीकडे पोहोचलाय. चौकार. पलकावरती धाव्यात त्या 13 धावा एका विकेटच्या मोबदल्यामध्ये. निखिल पुन्हा तयार. यावेळेस मात्र उडवल्या बॉलला डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये. क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय, परंतु चेंडू थांबत नाहीये. चेंडू पोहोचलाय सरळ सीमारेषेच्या पलीकडे. हसते हसते कट जाय रस्ते. 4 रन. चौकार. गोपाटच्या 2 चेंडूवरती 2 चौकार जे आपण पाहतोय धावफलकावरती जोडले जात आहेत. धावफलक वेगाने पुढे जाऊन पोहोचेल. धावफलकावरती धावा आहेत ते 17 धावा एका विकेटच्या मोबदल्यामध्ये. 17 धावा धावसंख्या जे आपण धावफलकावरती पाहतोय. 22 चेंडू बाकी आहेत. 22 चेंडू मध्ये 44 धावा. सलामीसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला काळूराम. आणि नक्कीच आपण पाहतोय साथीदार बाद झाला तर त्याच्या खांद्यावरती जबाबदारी वाढली गेली. त्याला मात्र चांगली खेळी करणं गरजेचं आहे आणि त्याच प्रयत्नामध्ये आपण पाहतोय तो आक्रमक झालाय. चेंडू गॅप मध्ये तिथे खेळण्याचा प्रयत्न. तिथे फेकी येते, परंतु पाहायचंय फेकी आली नॉन स्ट्राईकच्या दिशेने, परंतु स्ट्राईक एंड मध्ये आपण पाहतोय तिथे काळूरामने जागा सोडली होती. नक्कीच तिथे विकेट. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये करतोय. क्रिकेट मधली आत्महत्या धावबाच्या स्वरूपामध्ये जाईल माघारी. विकेट येताना पाहायला मिळाली. तौबाच्या स्वरूपामध्ये मात्र फलंदाज माघारी गेलाय. 17 धावा असताना धावफलकावरती इथे मारुंजी संघाला दुसरा खतरा बसला. दुसरी विकेट आली. दुसरा बॅटर जो मैदानाच्या आतमधून माघारी गेला. त्यानंतर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळेल अजिंक्य. उंच पुरा तगडा ताकदवर असणारा अजिंक्य. तर पाहायचंय संघाच्या जिंकण्यासाठी कशा प्रकारे मात्र कामगिरी ते मैदानाच्या आतमध्ये करेल. धावाप्रमाणे कामगिरी ते करावे लागेल. धावफलकावरती 17 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचे 21 चेंडू आणि 21 चेंडू मध्ये 44 धावा. हे समीकरण जे मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. पहिला 2 चेंडूवरती निखिलवरती आक्रमण केलं गेलं. त्यानंतर देखील गॅप शोधण्याच्या प्रयत्नामध्ये थेट क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू. फेकी आली, परंतु तिथे कॉलिंग दोन्ही फलंदाजांमध्ये नक्की चांगलं पाहायला मिळालं नाही. त्यानंतर धावाच्या स्वरूपामध्ये आलेली विकेट. निखिल पुन्हा तयार. ऊर्ध्व विकेट. अजिंक्यसाठी हा चेंडू समोर होता. जसा आलाय तसाच पाठवला सरळ विषप मध्ये. सीमारेषेच्या पलीकडे षटकार. मैदानाच्या आतमध्ये 6 धावांच्या मदतीने वाढेल. संघाचं धावफलक पुढे जात आहे. 23 धावा धावफलकावरती 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये. यावेळेस देखील आक्रमण करायचं होतं, परंतु पुन्हा आगमन केलंय निखिलने. चांगला चेंडू टाकला. बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडू धावफलकावरती. षटकार चौकार आलेत, परंतु त्यानंतर गोलंदाजाने कमबॅक केले. त्यानंतर विकेटच्या शोधात गेलेत. निर्धाव चेंडू पाहायला मिळाले. एका बाजूने आक्रमण, दुसऱ्या बाजूने नक्कीच कमबॅक. बिग बॅटल मैदानाच्या आतमध्ये रंगतो. एका बाजूने नेरे, दुसऱ्या बाजूने मारुंजी. यावेळेचा हा चेंडू मिस टाइम स्ट्रोक. सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक राजू चेंडूला अडवतील. तोपर्यंतच्या कालावधीमध्ये एका धावेचा प्रयत्न झाला. एका सिंगलचा प्रयत्न जो मैदानाच्या आतमध्ये होतोय. षटकाची सांगता होईल. 15 धावा निखिलने या षटकामध्ये खर्च केल्यात. धावाच्या स्वरूपामध्ये 1 विकेट येताना पाहायला मिळाले. आघाडीचा फलंदाज माघारी गेलाय. पॉवर प्लेचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती 12 चेंडू मध्ये नोंदवल्या त्या 24 धावा. शेवटच्या राहिलेल्या 18 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 37 धावा हे समीकरण जे मैदानाच्या आतमध्ये असेल. 37 धावा आणि 18 चेंडू हे समीकरण जे मैदानाच्या आतमध्ये आता पाहायचंय. श्री काळभैरवनाथ क्रिकेट क्लब मारुंजी त्यांच्या विरोधामध्ये गुरुदत्त क्रिकेट क्लब नेरे. या 2 संघांमध्ये आपण पाहतोय सेमी फायनल क्रमांक 1. जो संघ जिंकेल तो या स्पर्धेचा मेगा फायनल मध्ये. यानंतर सेमीफायनल क्रमांक 2 पाहायला मिळेल. यजमान संघ अर्थात न्यू गोल्डन क्रिकेट क्लब बावधन त्यांच्या विरोधामध्ये सरपंच सुनील भाऊ कळमकर स्पोर्ट्स फाउंडेशन हडशी. या 2 संघांमध्ये यानंतरचा सामना सेमीफायनल क्रमांक 2 ची लढत असेल.
गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज विराज जाधव संघातला असणारा एक उभरता खेळाडू, परंतु प्रभावी त्या खेळाडू नक्कीच केलेलं आहे. गेल्या सीझन पासून नक्कीच गोलंदाजीची सुरुवात केली. या सीझन मध्ये नक्कीच प्रभावशाली राहिलाय. आता पाहायचं शेवटच्या 18 चेंडू रोखायच्या 37 तिसऱ्या षटकामध्ये आमंत्रित केले विराजला. विराज आलाय पहिला चेंडू फेस करण्यासाठी. अजिंक्य ऑन स्ट्राइक मैदानाच्या आतमध्ये तयार. पहिलाच बॉल बॅटच्या बाहेरील बाजूची कडा इष्टांच्या मागे, तिथे मात्र झेल होत नाहीये. स्पर्धेच्या निमित्तानं अतिथी मान्यवरांच्या या ठिकाणी शुभागमन होते. गौरव खैरे यांचे पिताश्री सन्माननीय बाळासाहेबजी खैरे यांचं देखील या ठिकाणी शुभागमन होते. त्याचप्रमाणे आमचे मार्गदर्शक अरुण काका सुतार यांचं देखील प्रामुख्याने शुभागमन झालंय. आलेल्या अतिथी मान्यवरांचं आम्ही मनापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. पहिल्याच बॉलवरती झेल निसटलाय, झेल सुटलाय. हा चेंडू ऑन साईडला पुन्हा मिस टाइम स्ट्रोक. सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक आला, चांगले क्षेत्ररक्षक तिथे पाहायला मिळत आहे. चांगला स्टॉप तिथे केला सर्कलच्या आतमध्ये आणि तोपर्यंत मात्र मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल. प्रसादला आपण पाहतोय सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण करत असताना नक्कीच तिथे मैदानाच्या आतमध्ये चांगला स्टॉप त्याने केलाय. एक धाव आली. या पूर्वीच्या चेंडूवरती प्रसाद करून इष्टांच्या मागे झेल निसटला होता, झेल तिथे त्याने सोडला होता, त्यानंतर त्याची जागा बदलली गेली, पण तो चेंडू देखील आपण पाहतो त्याच्याकडेच नक्कीच तिथे दादांना पाहायला मिळाला. धावफलकावरती धावा त्या 25 धावा 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये. एका बाजूने किरण आतापर्यंत 2 चेंडू खेळले, 6 धावा बनवल्यात. एक षटकाराने त्यांनी सुरुवात केली. दुसऱ्या बाजूने अजिंक्यने देखील आक्रमक त्यांनी सुरुवात केली. 5 चेंडू त्याने देखील खेळलेत, 8 धावा त्याने आतापर्यंत बनवल्यात. क्षेत्ररक्षणामध्ये बरेचशी हालचाल केली जाते. घातक क्षेत्ररक्षण जे मैदानाच्या आतमध्ये सजवण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाजांना रोखण्यासाठी थांबवण्यासाठी जाळं मैदानाच्या आतमध्ये टाकलं जाते. यावेळेस मिस टाइम स्ट्रोक. स्वतः विराज चेंडूच्या पाठमोरी, परंतु तिथे झेल मैदानाच्या आतमध्ये होत नाहीये. नो बॉल. नो बॉल जो आपण पाहतोय ओव्हर स्टेपचा नो बॉल. वेग वाढवण्याच्या प्रयत्नामध्ये नक्कीच गोलंदाज आपण पाहतोय बराचसा पुढे आला. ओव्हर स्टेपचा नो बॉल जो आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये कळवला जाईल आणि येणारा पुढील चेंडू असेल फ्री हिट. 9+1 आत्ताच्या अशा 2 धावा. स्कोर कार्ड पुढे जाऊन पोहोचेल. धावफलकावरती धावा आहेत त्या 27. 16 चेंडू 34 आणि येणारा पुढील चेंडू असेल फ्री हिट. फ्री हिटचा बॉल, त्याच्यावरती सुपर डुपर हिट कामगिरी केली अजिंक्यने. चेंडू सरळ आउट ऑफ द पार्क. बिग ब्लास्ट, चेहरा षटकार. षटकारचं मैदानाच्या आतमध्ये येतोय. स्कोर कार्ड वाढेल. धावफलकावरती दातेरी दाबेरी, धावफलकावरती डबल तेरी, अर्थात 33 धावा धावफलकावरती 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये. विराज पुन्हा तयार. यावेळेस मात्र बॅटची कडा जसं तसं प्रत्युत्तर. विराज देखील सांगतोय तुम शेर हो तो हम भी शिकारी है. विकेट मिळवली अजिंक्यची. फलंदाज बाद. षटकार जरूर खेळला अजिंक्यने, परंतु जशास तसं प्रत्युत्तर तिथे विराजने दिलेलं आहे. विकेट आली मैदानाच्या आतमध्ये. अजिंक्य मोक्याच्या क्षणी जो बाद झालाय. 33 धावा धावफलकावरती 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येईल अनिकेतकडे देखील दूरवरचे षटकार चौकार खेळण्याची क्षमता आहे. ती क्षमता दाखवावी लागेल. गोलंदाजी करत असताना जरूर चांगली कामगिरी झाली, ती चांगली कामगिरी आता फलंदाजी करत असताना दुसऱ्या डावामध्ये दुसऱ्या इनिंग मध्ये करायची आहे. 14 चेंडू बाकी आहेत. 14 चेंडू मध्ये 28 धावा. हे समीकरण अद्याप मैदानाच्या आतमध्ये शिल्लक असेल. 33 धावा स्कोर कार्डवरती 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये. तिसरं षटक सुरू आहे. 3 अंक धावफलकावरती आपण पाहतो. विराज पुनरागमनाच्या प्रयत्नामध्ये तिथे पाहायला मिळते. कमबॅकच्या प्रयत्नामध्ये
हो, यावेळेस देखील वेगवान चेंडू होता इष्टांच्या मागे. राजू यांचं कौतुक असेल. सुंदर सुंदर स्टॉप करतात तिथं. स्पर्धेच्या निमित्तानं सन्माननीय रोकेश दादा कुंभार यांचं प्रामुख्याने शुभागमन होतंय. त्यांचं देखील आम्ही मनापासून हार्दिक स्वागत करतो. 33 धावा धावपलकावरती आहेत 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये. तिसऱ्या पंचांकडे पाहतोय जो निर्णय पाठवलाय व्हाईट बॉल साठी पाहतोय जो तिसऱ्या पंचांकडे निर्णय. फेअर डिलिव्हरी चेंडू डॉट. बोलत असतं यार विराज पुन्हा. हो, यावेळेस देखील चांगला चेंडू होता. अगदी पण टाकले. एका जागेवरती फलंदाजला उभं करून ठेवलं. षटकार आला परंतु त्या षटकारानंतर नक्कीच आत्मविश्वास विराजने स्वतःचा वाढवला. स्वतःवरती विश्वास असता नक्कीच विश्वासावरती तो स्वार झाला आणि त्यानंतर मात्र एक विकेट आणि त्यानंतरचे 2 चेंडू डॉट. केवळ 9 धावा षटकार येऊन देखील विराजने खर्च केला. चांगली गोलंदाजी केली. 3 षटकांचा खेळ झाल्यानंतर 33 धावा 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये शेवटचे 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये 28 हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये असेल. गोलंदाजीच्या मार्गावरती गोलंदाज षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 4थ्या क्रमांकाचा षटक घेऊन तेजस. शेवटच्या मैदानाच्या आतमध्ये 12 चेंडू बाकी आहेत. 12 चेंडू मध्ये 28 धावा हे समीकरण जे बाकी असेल. आतापर्यंत 33 धावा धावपलकावरती राहिले. 12 चेंडू मध्ये 28 बनवायच्यात. गोलंदाजीच्या मार्गावरती गोलंदाज तेजस आलाय. समोर पहिला चेंडू खेळण्यासाठी किरण. हो, पहिलाच बॉल प्रचंड वेगाचा होता. थोडासा खाली राहिलेला चेंडू आपण पाहतो तिथे बॅट आणि बॉलचा संपर्क मैदानाच्या आतमध्ये होऊ शकला नाही आणि मैदानाच्या आतमध्ये हा चेंडू डॉट. पहिला चेंडू डॉट आला. निर्धाव चेंडू खेळून चालणार नाही. एक निर्धाव चेंडू एक डॉट बॉलने मात्र समीकरण बरंचसं बदललं जातंय. तेजस पुन्हा तयार. यावेळेस विकेट केलाय. उंची मिळाली पायचे लांबी आणि तिथे मात्र क्षेत्ररक्षकाकडून झालेली चुकी. क्षेत्ररक्षक मस्तक पर दस्तक देत चेंडू सीमारेषेच्या पलीकडे पोहोचलाय. चौकार. टिपण्याची विकेट साठी संधी निर्माण झाली होती परंतु क्षेत्ररक्षकाकडून झालेली चुकी. कानिपनाथ कडून सुटलेला झेल आणि त्यानंतर मात्र चेंडू सीमारेषेच्या पलीकडे पोहोचला. चौकार आलाय. धावफलक वाढलं गेलं. धावफलकावरती 37 धावा. शेवटचे 10 चेंडू 24. प्रयत्न करायचे आहेत. प्रयत्न करावे लागतील. संघर्ष दोन्ही बाजूने सुरू आहे. प्रयत्नांची पराकाष्ठा दोन्ही बाजू सुरू आहे कारण दोन्ही संघांनी स्वप्न पाहिलंय. ते स्वप्न साकार करण्यासाठी दोन्ही संघ मैदानाच्या आतमध्ये एकमेकांचे आमने सामने लढत आहेत. क्षेत्ररक्षामध्ये बदल केलाय. क्षेत्ररक्षामध्ये बरंचसं परिवर्तन पाहायला मिळेल. यावेळेस पुन्हा डाऊन साइडला फटका खेळला. स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहे विराज. येतोय बनतोय दर्शक. एक टप्पा घे चेंडू फरार. सीमारेषे पार मिळत आहे धावा 4. येतोय लागोपाठचा दुसरा चौकार. लागोपाठच्या 2 चेंडूवर आलेले 2 चौकार. सामन्यामध्ये रंग भरतायत. सामन्याची दिशा बदलली जाते. पुन्हा डाऊन साइडला फटका त्या ठिकाणी खेळला. क्षेत्ररक्षक येतोय. यावेळी चांगलं क्षेत्ररक्षक विराजचं झालंय. फेकी देखील वेगवाने. जागा सोडली परंतु वेळेत आलेला नकार. वेळेत माघारी पाठवला आणि नक्कीच तिथे आपण पाहतोय वेळेत घेतलेला नकार इथे महत्वाचा ठरलाय. एक सिंगल असेल केवळ. एक धाव. एका धाव्याने स्कोर कार्ड वाढेल. धावपलकावरती धाव्यात 42 धावा. शेवटचे 8 चेंडू 19. तेजस राहिलेले 2 चेंडू या षटकातील मात्र येणाऱ्या अंतिम षटकासाठी नक्कीच महत्वाचे निर्णायक ठरतील. यावेळेस फुल टॉस होता. फुल टॉस चेंडू होता.
फुलटॉस चेंडूवरती आक्रमण तिथे होत नाहीये. बॅटची कडा घेऊन इष्ट्यांच्या मागे एका टप्प्यावरती चेंडू पोहोचेल आणि स्वतःवरती नाराज आहे. त्याला माहिती आहे इथे आक्रमण गरजेचं होतं. संधी आली होती, फुलटॉस होता, त्यावरती मात्र आक्रमण होत नाहीये. यावेळेस मात्र बिग हिट. निखिल आहे तिथे, आला चेंडूच्या खाली, टिपला झेल. निखिल कडून चूक तिथे मात्र झाली नाही. चांगला झेल मैदानाच्या आतमध्ये, विकेट आली अनिकेत बाद. चांगलं कमबॅक केलं तिथे तेजसने. विकेट जी मैदानाच्या आतमध्ये शेवटच्या बॉलवरती आली आणि त्यानंतर आपण पाहतोय 4 षटकांचा खेळ झालेला आहे. धपलकावरती धावा आहेत त्या 42 धावा 4 विकेटच्या मोबदल्यामध्ये. शेवटचे बाकी असणार ते 6 चेंडू आणि 6 चेंडू मध्ये 19 धावा. पहिल्या डावामध्ये आपण पाहिले 1 षटक असं देखील पाहिले. 6 चेंडू मध्ये 21 धावा गोलंदाजाने खर्च केलेल्या आहेत. आता मात्र इथे 6 चेंडू मध्ये 19 बनवायच्यात. गोलंदाजीच्या मार्फत गोलंदाज पुन्हा विश्वास दाखवला विराज वरती. विराज येतोय षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 5व्या क्रमांकाचा घेऊन. शेवटचे 6 चेंडू 19 लढावं लागेल फलंदाजाला. कोही लक्ष मनुष्य के साहस से बड़ा नहीं होता. कोही लक्ष मनुष्य के साहस से बड़ा नहीं होता. हारा वही जो लढा नाही. लढावं लागेल. पहिलाच बॉल वरती केला मोठा प्रहार. चेंडू सरळ सीमारेषा पार. षटकार. स्पर्धेच्या निमित्तानं ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी फ्लेक्स सौजन्य दिलं गेलं. जिल्हाध्यक्ष अनुसूचित जाती मोर्चा भारतीय जनता पार्टी पुणे जिल्हा, त्याचप्रमाणे बावधनगावचे असणारे माजी उपसरपंच सन्माननीय मयूरदादा कांबळे यांचं या ठिकाणी प्रामुख्याने शुभागमन होतंय. त्यांचा मी मनापासून हार्दिक स्वागत करतो. पहिल्याच बॉलवरती प्रचंड मोठं आक्रमण झालंय. षटकार आलाय. 48 धावा धावफलकावरती आहेत. किरणला इथे लढावं लागेल. तोच प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. शेवटचे 5 चेंडू असणे बाकी असतील. 13 धाव्यांची गरज आहे. एका बाजूने विराज उभरता खेळाडू आहे, परंतु आत्मविश्वास या खेळाडूकडे देखील खूप आहे. हो यावेळेस मात्र कमबॅक केलंय. नो बॉल. वेग वाढवला परंतु तिथे नक्कीच थोडस पुढे निघून आलाय. ओव्हर स्टेपचा नो बॉल जो आपण पुन्हा एकदा पाहतोय. या पूर्वीच्या षटकामध्ये देखील एक ओव्हर स्टेपचा नो बॉल विराजच्या माध्यमातून पाहायला मिळाला. इथे देखील नो बॉल मैदानाच्या आतमध्ये. अतिरिक्त धाव येणारा पुढील चेंडू असं फ्री हिट. शेवटच्या षटकाला मात्र आपण पाहतोय नक्कीच इथे मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजाकडून झालेली चुकी. फ्री हिटचा बॉल. गोलंदाज तयार समोर किरण, परंतु फ्री हिटचा चेंडू वाईड यॉर्कर एका जागेवरती उभं करून ठेवलंय. मैदानाच्या आतमध्ये चेंडू येते निर्धाव. चेंडू येते डॉट. शेवटचे 4 चेंडू 12 प्रयत्न करावे लागतील, कारण नेरे संघ आपण पाहिला तर लीगच्या सामन्यामध्ये 6 चेंडू मध्ये 6 धाव्यांची गरज असताना नेरे संघाने सामना जिंकलेला आहे. त्यामुळे या संघातील गोलंदाजांकडे देखील तेवढीच ताकद आहे. पण समोर किरण एक तगडा बॅटर आहे. हो यावेळेस मात्र अगदी बुंदात टाकलाय चेंडू. अगदी बुंदात टाकलेला चेंडू पोहोचतो डिक्लेरेशन झोन मध्ये. एक सिंगल मिळेल. सिंगल आणि केवळ सिंगल. धावफलक वाढेल. धावफलकावरती धावा त्या 50 धावा. शेवटचे 3 चेंडू आणि 3 चेंडू मध्ये 11 धावा. क्या होगा, क्या होने वाला है. एका बाजूने नेरे, दुसऱ्या बाजूने मारुंजी. दोन जवळचे संघ आहेत, परंतु मैदानाच्या आतमध्ये दोन्ही एकमेकांच्या विरोधामध्ये कट्टर प्रतिस्पर्धी म्हणून उभे राहिलेत. शेवटचे 3 चेंडू 11. दत्ता संघाचा संघनायक आहे, संघाचा लीडर आहे. त्याच्या नेतृत्वात संघ लढतो इथपर्यंत आलेला आहे. आता पाहायचं दत्ता कशा प्रकारे कामगिरी करेल. यावेळेस हा चेंडू सोडून दिला. निखिलच्या हातामध्ये चेंडू येत नाही. तिथे मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय वाईड बॉल. वाईड प्लस सिंगल. पुन्हा एकदा चुका मैदानाच्या आतमध्ये होत आहेत. छोट्या चुका एका मोठ्या पराभवाला आमंत्रण देऊ शकतात. त्यामुळे ते चुका करून चालणार नाही. ते चांगलं मात्र खेळ दाखवावा लागेल. वाईड प्लस 1, 2 धावा. स्कोर कार्ड वरती धावा आहेत त्या 52. शेवटचे 3 चेंडू बाकी आहेत आणि 3 चेंडूंमध्ये 9 धाव्यांची अजूनही गरज आहे. विजयाचा अंतर अजूनही दोन्ही संघाला समान गाठायचं आहे. शेवटच्या मैदानाच्या आतमध्ये 3 चेंडू 9. हो यावेळेस देखील भन्नाट वेग होता. नो बॉल. पुन्हा नो बॉल.
तिथे मात्र तिसऱ्या पंचांकडे निर्णय जो पाठवलाय. तिसऱ्या पंचांकडे जो आपण पाहतोय निर्णय पाठवला जातोय. नो बॉल. तिसऱ्या पंचांचा निर्णय आला हा नो बॉल. अतिरिक्त धाव जी पुन्हा धापलकावरती जोडली जाईल. स्कोर कार्ड वाढेल. धापलकावरती धावा आहेत 53 धावा. शेवटच्या 3 चेंडू बाकी आहेत. 3 चेंडूंमध्ये 8 धावेंची गरज आहे. अतिरिक्त धावा अवांतर धावा नक्कीच संघाचे डोकेदुखे वाढवते. संघाला मात्र अडचणीत टाकतात अतिरिक्त अवांतर धावा. शेवटच्या मैदानाच्या आतमध्ये 3 चेंडू बाकी आहेत. 8 धावेंची गरज आहे. आतापर्यंत किरणने 12 चेंडू खेळले 23 धावा बनवल्यात. दुसऱ्या बाजू दत्ता यांच्या माध्यमातून आतापर्यंत एकही धावची मात्र धावफलकावरती नोंदवलेली नाहीये. 3 चेंडू मध्ये 8 प्रयत्न करायचेत. संतांनी सांगितले केल्याने होते, केल्याची पाहिजे. तुमचे प्रयत्न प्रामाणिक असतील तर तुमच्या यशाचा मार्ग दाखवण्यासाठी परमेश्वर देखील याच मैदानावरती अवतरल्याशिवाय राहणार नाही. यावेळेस खोलवर टप्प्याचा बॉल होता, खोदून काढला क्षेत्ररक्षक. दूरवरतून चेंडू पर्यंत पोहोचले. एक सिंगल तर घेतली तिथे. पुन्हा थोडंसं खराब क्षेत्ररक्षण. चेंडू हातामध्ये येत नाहीये. गडबड गोंधळ. 2 धावा तिथे मात्र कंप्लीट होणार आहेत. चुका होत आहेत नेरे संघाकडून. वारंवार होणाऱ्या चुका. एका धावेसाठी दुसरी धाव आली. स्कोर कार्ड 2 धाव्याने वाढलंय. धावफलकावरती धावा त्या 55 धावा. शेवटचे 2 चेंडू 6 धावेंची गरज. सामना आवडला असं मित्रांनो. दोन्ही संघांसाठी टाळा व्हायला काहीच हरकत नाही. चुरशीच्या लढतीमध्ये दोन्ही संघाने मध्ये त्यांची ताकद दाखवली. अंतिम टप्प्यामध्ये सामना येऊन पोहोचलाय. शेवटचे 2 चेंडू 6. सेमी फायनलचा रंगारंगी सोहळा. जो संघ जिंकेल तो मेगा फायनल मध्ये. दोन्ही संघाने स्वप्न पाहिले विजयापासून. मात्र दोन्ही संघ समान अंतरावरती आहेत. मेगा फायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी दोन्ही संघाला एक विजयाचं हे पाऊल मात्र फार महत्वाचं असणार आहे. शेवटचे 2 चेंडू 6. प्रयत्न करावे लागतील, लढावं लागेल. स्वतःच्या मनगटावरती विश्वास असणाऱ्याला पराभवाची भीती केव्हाही वाटत नाही. संघर्षा समोर आता प्रयत्नांची उंची वाढवायची आहे. मनगटाचा जोर लावायचा आहे. आज नशिबाने नाही तर कर्तृत्वाने जिंकायचंय हे दाखवून द्यावं लागेल. एका बाजूने विराज, दुसऱ्या बाजूने किरण. बॅटल रंगलाय मैदानाच्या आतमध्ये. शेवटचे 2 चेंडू 6 धावेंची गरज. फुल टॉस होता. डीप कव्हर मध्ये फटका खेळला. क्षेत्ररक्षक आहे तिथे. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये घेतली. दुसरा धावेचा प्रयत्न. डेंजर किरण. फेकी सुंदर. कलेक्शन चांगलं. आणि तिथे मात्र मैदानाच्या आतमध्ये तिसऱ्या पंचांकडे मागणी केली आहे. फलंदाज बाद. तिसऱ्या पंचांचा निर्णय. मोक्याच्या क्षणी किरणची धावाच्या स्वरूपामध्ये आलेली विकेट. चेंडू 5 धावा आणि 1 चेंडू. 56 धावा धावफलकावरती आहेत. विराज सुंदर गोलंदाजी करतोय. सामन्याचा टाय झाला तर सुपर ओव्हर. गोलंदाज तयार. आणि 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 त्या निर्धाव चेंडू आलाय. मेगा फायनल मध्ये प्रवेश करणारा पहिला संघ गुरुदत्त क्रिकेट क्लब नेरे. विजयी संघाचे हार्दिक अभिनंदन. पराभूत संघाचे आभार. वेल प्लेड बोथ टीम. दोन्ही संघाने चांगला खेळ दाखवला. दोन्ही संघाच्या मनापासून आभार. दोन्ही टीम्स एकमेकांना शेक हँड करतील. त्यानंतर मात्र मैदानाच्या बाहेर येतील. आणि या सेमी फायनलच्या सामन्याचा सामनावीर प्लेयर ऑफ द मॅच हा किताब आपण या ठिकाणी देणार आहे. आणि या सामन्याचा हिरो प्लेयर ऑफ द मॅच या किताबाचा मानकरी ठरतोय. 12 चेंडू मध्ये 31 धावा बनवणारा किरण जाधव ठरलाय या सामन्यामध्ये प्लेयर ऑफ द मॅच. या किरण प्लेयर ऑफ द मॅचचा किताब तुम्हाला या ठिकाणी दिला जाईल.